हॅलो मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर कुंजिता सेंगरवर. मी म्हटलं पहा, आज 2 दिवसापासून पाऊस लगातार आमच्या इकडे होत आहे. लगातार 3 दिवस झाले पाऊस. अशा वेळेस मी म्हटलं का बनवू, भाजीपाला तर आहेच, पण मी म्हटलं चला तुरीच्या दाण्याचा उसळ म्हणजे घुगरी बनवूया. तर मी सर्वात आधी काय केलं, कांदे, टमाटर, मिरची बारीक बारीक कापून घेतलं. मग पीठही सांडून घेतलं. कारण की पावसामध्ये पहा, पाऊस पडत राहते ना, माचीस जळत ना, लायटर जळत. आता का करू, किती वेळा लायटरले शिकलो, माचीसले पाहिलं, माचीस बी चांबल होऊन गेली. तर मग का केलं, जशी माचीस उजळली तशी ताव्यावर त्या माचीसले ठेवलं, मस्त गरम केलं. जशी पोळी शेकल्यावानी त्या माचीसले शेकलं. का करू, पावसाच्या दिवसामध्ये आगडब्या पण काम नाही करत आणि तो लायटर पण काम नाही करत. दोघांले मस्त शेकून टाकलं. तर काय करू, चांबल होऊन जाते. पाऊस लगातार 3 दिवसापासून झड लागली आहे. तर कायचं येतं, माचीस हे होऊन जाते. म्हणून मी म्हणलं का पहिलं माचीसले मग पीठ सांडलो. कारण की यांनी जायचं होता ड्युटीवर. पोरगी आली शाळेतून, टुकटुक आली शाळेतून. तर हिचे पप्पा पाहत होते होमवर्क. मास्तरीनं किती होमवर्क दिलं म्हणून, का बिचारीले होमवर्क दिलं होता. आल्या हिच्या पप्पाने हिची परेड लावली. हे म्हणली, पप्पा तुम्ही ड्युटीला जा, मी नाही का होमवर्क करतो, माझी मम्मी करून देते. म्हणून मी म्हणलं ठीक आहे, तुम्ही जा ड्युटीला, मी करून देतो बाईचा होमवर्क म्हणलं. तर यांनी गेलं ड्युटीवर. मी ड्युटीवर जातच होते. मी म्हणलं थांबा, भाजी फोडणी देता, 5 मिनटात भाजी फोड. मग कांदे टाकलो, कांद्याला छान परतवून टाकलो. मग चांगली परतून मसाला वगैरे सगळं त्याच्यात टाकून मस्त त्या कांद्याला मस्त लाल होतवरी चांगली परतून. कारण की तुरीचा उसळ म्हणला तर बहुतच आवडते. पावसाळ्याचे दिवस आहे तर तुरीचा उसळ, चण्याचा उसळ, कुर्ताचा उसळ हेच खाऊशा वाटते. म्हणून मस्त तिखट वगैरे टाकलं, मस्त त्याला फिरवलं, चांगला मसाला परतून घेतलं. मग टाकलं कुकरमध्ये शिजल्या तुरीचे दाणे. पहा किती छान वाटत आहे तुरीचा उसळ. तुरीची घुगरी खायला तर पद्धत, त्यासोबत निंबू प्याज तर अजून छान. मस्त छान थोडंसं पाणी टाकलं, त्याला पण थोडंसं फिरवून टाकलं. पहा छान दिसतं आहे ना. पहा असा पाहिजे तुरीचा रस्सा उसळ. मस्त मटणासारखा बनवलं, मस्त सांबार वगैरे टाकलं त्याच्यावर. मग लागलो पोळी करायला पटपट. इकडे तर भाजी शिजून आली. मग म्हटलं चला भाजी शिजली, पटकन ताट लावून या. मग काय केलं, यांचं ताट लावून दिलं. मस्त निंबू कांदा, पोळी आणि उसळ मस्त लावलं. पहा माझी ताट कशी तयार झाली. आवडलं का नाही तुम्हाला व्हिडिओ, नक्की सांगा.